नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे. माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला रात्रीच्या उरलेल्या शिळ्यापोळ्यांपासून असं कुरकुरीत चटपटीत नाश्ता बनवून दाखवणार आहे, जे खायला खूप टेस्टी लागतो, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. तर चला गरमागरम नाश्ता बनवूया. त्यासाठी मी इथे हे रात्रीचे उरलेल्या शिळ्यापोळ्या घेतल्या आहे. तर सर्वात आधी आपण पोळीला असं फोल्ड करून घेऊयात आणि कैचीने असं लहान लहान कट करून घेऊयात. तुम्ही वाटल्यास चाकूने पण कट करू शकता. तर कापल्यानंतर याचे लच्छे वेगळे करून घेऊयात आणि असं थोडंसं तोडून घेऊयात, ज्यामुळे लच्छे लहान लहान होतील. तर बघा, आपण 3 ते 4 पोळ्यांना कट करून याचे लच्छे कट करून घेतले आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये टाकूया 1 चमचे लाल तिखट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचे मीठ, पाव चमचे गरम मसाला. आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल आणि चटपटीत लागणार. आता यामध्ये टाकूया 4 मोठे चम्मच कॉर्नफ्लॉर. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही अरारोट पावडर किंवा तांदळाचे पीठ पण टाकू शकता, ज्यामुळे नाश्ता खूपच कुरकुरीत बनेल. आता थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, पाणी टाकल्याने कॉर्नफ्लॉर लच्छ्याला व्यवस्थित चिटकून गेले आहे आणि ड्राय पण आहे. तर सध्या साईडला ठेवून देऊया. आता स्टफिंग बनविण्यासाठी मी इथे हे उकडलेले 4 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे. तर मॅशरच्या मदतीने बटाट्याला कद्दूकस करून घेऊयात. तुम्ही वाटल्यास तर किसणीने किंवा हाताने पण मॅश करू शकता, पण यात गुठळ्या राहता कामा नये. बघा, आपण बटाट्याला छान मॅश करून घेतले आहे. आता यामध्ये टाकूया 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचे जिरं, 1 चमचे रेड चिली फ्लेक्स, अर्धे चमचे काळी मिरीचे पावडर, 1 चमचे चाट मसाला, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल, व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, आपली चटपटीत स्टफिंग बनवून तयार झाली आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि यातलं थोडंसं मिश्रण घेऊन रोल करायचं. तुम्ही वाटल्यास तर गोल बॉल पण बनवू शकता. मी यांना सिलेंडरचा शेप दिला आहे आणि थोडं चपटं केलं आहे. तर याप्रमाणे आपण बटाट्याचे रोल बनवून तयार करून घेऊयात. बघा, आपण बटाट्याचे सारे रोल बनवून तयार करून घेतले आहे. आता एका बाउलमध्ये टाकूया 2 ते 4 मोठे चम्मच मैदा व चिमूटभर मीठ आणि अर्धा कप पाणी टाकून याचे घोल तयार करून घेऊयात. तर व्यवस्थित मिक्स करायचं. ह्यात अजिबात गुठळ्या राहता कामा नये. घोल खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ असायला नको. घोल याप्रमाणे असायला पाहिजे. आता एक रोल घ्यायचं आणि त्याला मैद्याच्या घोलमध्ये असं छान डीप करायचं आणि पोळ्याच्या लच्छ्यांमध्ये असं छान दाबून दाबून कोट करून घेऊयात. कारण आपण रोलला मैद्याच्या घोलमध्ये डीप केले आहे ना, तर लच्छे व्यवस्थित चिटकून जातात आणि तेलात फ्राय करताना निघणार नाही. बघा, आपण याचे असं छान रोल बनवून तयार करून घेतला आहे. मी तुम्हाला एक आणखीन रोल करून दाखवते. तर याचप्रमाणे आपण सारे रोल बनवून घेऊयात. तर चला पटकन आता आपण यांना फ्राय करूया. त्यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तर गॅसचे फ्लेम मीडियम ठेवायचं आणि एक एक करून असे रोल टाकायचे. सध्या यांना अजिबात टच करायचे नाही. जेव्हा हे खालून क्रिस्पी होणार तेव्हा हळूवार परतून घेणार. यांना फ्राय करायला खूप वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनटंच लागतात. तर परत करून असं छान क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन फ्राय करून घेऊयात. वाव, बघा किती छान गोल्डन कलर आला आहे. तर हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याचप्रमाणे आपण सारे रोल फ्राय करून घेऊयात.
तर चला, रेडी आहे आपलं खूपच टेस्टी चटपटीत गरमागरम नाश्ता। बघा याची टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे। मी तुम्हाला याचे क्रिस्प दाखवते की हे किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे। तर चला, मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते। वाव, बघा आतून टेक्स्चर किती छान आलेला आहे, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट। तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच बनवा, सर्वांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला, भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।